हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिवाइन किचन. आज आपण बनवणार आहोत आलू मटर गोबी. तर ही सगळी त्याच्यासाठी सामग्री लागते आहे. मी विथ प्रोसेस तुम्हाला सांगत जाईन की कसं कसं काय काय टाकायचं आहे. आता आपण कढई पण गरम केली आणि तेल पण गरम झालं आहे. आता आपण आलू आणि गोबी हे दोन्ही फ्राय करून घेऊ. आता ही आपण गोबी फ्राय करून घेतली आणि आता ह्याला आपण काढून घेऊ. आता हे आपण आलू फ्राय करून घेऊ. आता हे आपण आलू फ्राय करून घेतले. आता आपण याला काढून घेऊ. तर आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी ग्रेव्ही बनवायची, तर आपण कांदा आता फ्राय करून घेऊ. आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यात अद्रक लसूण टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता कांदा एकदम लाल झाला आहे. तुम्ही बघू शकता आपला अद्रक लसूण चांगला फ्राय झाला आहे. आता आपण ह्याच्यात टमाटे टाकून घेऊ. आता टमाटे टाकल्याच्या नंतर आपण ह्याच्यात स्वादानुसार मीठ टाकून घेऊ ग्रेव्हीसाठी. आणि मिठाने काय होतं, आपली ग्रेव्ही चांगली शिजते. तुम्ही बघू शकता आपले कांदा आणि टमाटर चांगलं मिक्स झालं. आता आपण गॅस बंद करून ह्याला चांगलं थंड करून घेऊ आणि नंतर आपण ह्याला मिक्सरमधून एकदम काढून घेऊ. आणि तुम्ही हे बघू शकता आपण ग्रेव्ही पिसून घेतली. ह्याची थोडी काजू टाकली होती आणि नंतर पिसून घेतली होती. हे आपलं तेल गरम झालं आहे. आता ह्याच्यात आपण खडे मसाले टाकले, थोडे जिरे टाकायचे आणि आता ग्रेव्ही टाकू. आता ही ग्रेव्ही आपण तेल सुटेपर्यंत परतून घेतली. आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. ही ग्रेव्ही पकवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिट लागले. आता आपण मसाले टाकून घेऊ एक एक करून. 2 चम्मच लाल तिखट, 2 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच चिकन मसाला आणि थोडीशी हळद. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकून मसाले शिजवून घेऊ. आता आपले मसाले पकलेत. आता ह्याच्यात आपण 1 चम्मच क्रीम टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाका आणि डबल एकदा मिक्स करून घ्या. आता आपला मसाला रेडी झाला आहे. आता ह्याच्यात आपण ही सगळी सामग्री टाकून घेऊ. तर आधी आपण टाकतो आलू, गोबी आणि मटर आणि थोडीशी कॅप्सिकम. आता हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेतले. त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून घेऊ. त्याच्यात आपण सगळी सामग्री टाकून घेतली. आता ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. तर आता 5 ते 6 मिनिटानंतर आपली ग्रेव्ही अशी तयार झाली आहे. आपली भाजी तयार आहे. आता आपण ह्याला सर्व करून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे. अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ, प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच.